तारीख होती 19 जानेवारी 2025. रात्री एक 12 वर्षाची मुलगी आपल्या आईसोबत झोपली होती. रात्रीचे 2 वाजले होते. त्यावेळीच त्या मुलीच्या पोटामध्ये दुखत होतं. त्यामुळे ती मुलगी उठती आणि बघते की तिची आई तिच्या जवळ नव्हती. अशामध्ये ती मुलगी संपूर्ण घरामध्ये आपल्या आईला शोधते, पण तिची आई कुठे पण दिसत नाही. ती मुलगी आपल्या वडिलांच्या खोलीमध्ये जाते आणि आपल्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करते, पण त्या मुलीचे वडील देखील गाढ झोपेमध्ये होते. त्यामुळे ती मुलगी आपला फोन घेते आणि आपल्या काकांना फोन करते. त्या मुलीचे काका त्यांच्या घराच्या जवळ राहायचे, त्यामुळे ते लगेच त्या घरी येतात. घरी आल्यावर त्या मुलीच्या वडिलांना पहिले उठवतात. त्या मुलीचे वडील उठतात आणि बघतात की त्यांची बायको तर घरामध्ये नाही. रात्रीचे 2 वाजले होते आणि अशामध्ये ती महिला कुठे गेली असेल. त्यावेळेस त्यांनी आपला मोबाईल काढला आणि बायकोची लोकेशन ट्रेस केली. त्यावेळेस त्यांना एका हॉटेलची लोकेशन दिसली. त्यामुळे ते आपल्या भावासोबत आणि आपल्या मुलीसोबत त्या हॉटेलमध्ये पोहोचतात. हॉटेलमध्ये गेल्यावर जेव्हा त्यांच्या बायकोने दरवाजा उघडला, त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाते. त्यांना समजत नाही की आपली बायको अशी कशी करू शकते. आणि जी त्यांची 12 वर्षाची मुलगी होती, त्या मुलीला पण आपल्या आईला आई म्हणायची पण लाज वाटू लागली. असं काय झालं होतं आणि कुठली आहे ही भयंकर घटना, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. ही संपूर्ण घटना नागपूर शहरामध्ये घडली होती. नागपूरमध्ये एक 45 वर्ष वयाचा कांताराम नावाचा गृहस्थ राहत होता. कांतारामच्या बायकोचं नाव कोमल असं होतं. कोमल ही 40 वर्षाची एक गृहिणी होती. कोमल दिवसभर घरामध्ये राहायची, आपल्या मुलीला सांभाळायची आणि आपलं घरकाम करायची. कांतारामचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा बिझनेस खूप असा काही खास चालत नव्हता, पण नंतर त्यांनी खूप काबाड कष्ट केलं आणि रात्रंदिवस आपल्या बिझनेसला दिलं. त्यामुळे त्यांचा बिझनेस आता खूप चांगला चालू झाला होता. त्यांचं नाव खूप जागी मोठं झालं होतं. घरामध्ये पैशाची काही कमी नव्हती. अशामध्ये जी कोमल होती, कोमलच्या सर्व गरजा घरामध्ये राहून पूर्ण होत नव्हत्या. पण कोमलचा नवरा कुठेतरी कोमलसाठी कमी पडायचा, असा विचार कोमलच्या मनात येत होता. ज्यावेळी कोमल दिवसभर घरामध्ये बसून राहायची, त्यावेळी ती फक्त आपला मोबाईल चेक करत बसायची आणि त्यामधूनच ती आपल्या फ्रेंडला कॉल करायची. फ्रेंडसोबत पार्टी करायला बाहेर जायची. कोमलला समजत नव्हतं की दिवस आहे की रात्र आहे. ती नेहमी बाहेर फिरत होती. रात्री उशिरापर्यंत बाहेर राहायची आणि व्यसन करून रात्री परत घरी यायची. अशामध्ये दोघा नवरा बायकोमध्ये वाद व्हायचा आणि त्यांच्या मुलीची तब्येत पण जास्त करून खराब राहत होती. पण कोमल त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची आणि ज्या पण आपल्या इच्छा होत्या, जी पण तिची मर्जी होती, त्यानुसार कोमल तिचं आयुष्य जगू लागली होती. दोघा नवरा बायकोमध्ये नेहमी वाद व्हायचे, पण कोमल आपल्या घराकडे, आपल्या नवऱ्याकडे आणि आपल्या 12 वर्षाच्या मुलीकडे देखील दुर्लक्ष करत होती. कोमलला फक्त आपल्या गरजा याची जाणीव राहिली होती. पण ज्यावेळेस कोमल बाहेर पार्टी करायला जात होती, त्यावेळी कोमलच्या आयुष्यामध्ये एक असा व्यक्ती आला, ज्या व्यक्तीने कोमलचं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं. तो एक एस्कॉर्ट सर्व्हिस चालत होता. त्यामध्ये तो गिगलो होता. ज्या पण बायांना एखाद्या पुरुषाकडून काही हवं असेल, त्यावेळेस ती बाई त्या पुरुषाला पैसे द्यायची आणि तो पुरुष त्या बाईच्या सर्व गरजा, सर्व इच्छा पूर्ण करत होता. असा माणूस कोमलच्या आयुष्यामध्ये आला होता आणि कोमल पण त्याच्या खूप जवळ जाऊ लागली होती. कोमलचा नवरा कुठेतरी कोमलसाठी कमी पडतो, अशी विचारधारणा पहिल्यापासून कोमलच्या मनामध्ये होती. त्यामुळे कोमल त्या माणसाच्या अजून जास्त जवळ जायला लागली होती. दोघेजण हॉटेल बुक करायचे आणि हॉटेलमध्ये जाऊन रात्रभर एकमेकांसोबत राहत होते. कोमल फ्रेंडसोबत आहे किंवा पार्टी करत आहे असं खोटं बोलायची आणि आपल्या प्रियकरासोबत, त्या मित्रासोबत रात्रभर हॉटेलमध्ये एन्जॉय करत होती. अशामध्ये कोमलचा नवरा तिच्यावर जास्त ओरडायला लागला होता. तिच्यावर शंका घ्यायला लागला होता.
पण कोमल काही पण करून ऐकत नव्हती. तिचा नवरा जो तिच्या रस्त्यामध्ये येऊ लागला अशामध्ये कोमलने काय केले, तिने बाहेरून मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या आणल्या आणि त्याच गोळ्या कोमलने आपल्या नवऱ्याच्या जेवणामध्ये टाकल्या. तिचा नवरा जेवण करायचा आणि रात्रभर झोपून राहायचा. त्याला उठल्यावर सकाळी असं वाटायचं की त्याचं डोकं खूपच जड पडलं आहे किंवा तो खूप काळ झोपला, पण रात्रभर काय व्हायचं हे अजिबात त्याला माहिती नव्हतं. रात्रभरामध्ये जी कोमल होती ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला जायची आणि रात्रभर त्याच्यासोबत राहून सकाळी परत येत होती. कोमल कारने आपल्या प्रियकराला भेटायला जात होती. ते दोघेजण महागड्या हॉटेलमध्ये जायचे आणि रात्रभर एन्जॉय करायचे. कोमलच्या नवऱ्याच्या मनामध्ये शंका आली की आपली बायको आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि काहीतरी चुकीचं करत आहे, पण नक्की काय हे त्याला जाणून घ्यायचं होतं आणि त्याने त्यामुळेच आपल्या बायकोच्या कारमध्ये एक GPS सेट केलं आणि याची माहिती कोमलला झाली नव्हती. कोमल रात्री किंवा दिवसा कुठे जायची ते सगळं कोमलच्या नवऱ्याला माहिती पडत होतं. आणि असंच तारीख होती 19 जानेवारी 2025. रात्री कोमलच्या मुलीच्या पोटामध्ये दुखत होतं. कोमलने आपल्या मुलीला गोळ्या खाऊ घातल्या आणि तिला झोपू घातलं आणि रोजच्या प्रमाणे कोमलने आपल्या नवऱ्याच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. तिचा नवरा पण झोपी गेला. थोड्या वेळानंतर कोमल आपली कार घेते आणि सरळ नागपूर वर्धा रोडवर एका 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन रूम बुक करून एन्जॉय करत होती. इकडे तिची मुलगी रात्री 2 वाजता पोट दुखत असल्यामुळे उठून बसते. त्याच वेळेस ती बघते तिची आई गायब झाली आहे. मुलगी हिम्मत करून उठते आणि संपूर्ण घरामध्ये आपल्या आईचा शोध घेते, पण त्या मुलीची आई घरामध्ये कुठेच दिसत नाही. अशामध्ये ती मुलगी आपल्या वडिलांच्या जवळ जाते. त्या मुलीच्या वडिलांना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि ते एकदम गाढ झोपेमध्ये होते. मुलगी त्यांना उठवायचा प्रयत्न करत होती, पण त्या मुलीचे वडील काही उठत नव्हते. अशामध्ये मुलगी जवळचा मोबाईल घेते आणि आपल्या काकाला फोन करते. त्या मुलीचा काका त्यांच्याच घराजवळ एका ठिकाणी राहत होता. तर तो काका कोमलच्या घरी येतो. कोमलच्या घरी आल्यावर ती छोटी मुलगी दार उघडते आणि दार उघडल्यावर तो आपल्या भावाला उठवतो आणि त्याला विचारतो, नेमकं तुमच्या घरामध्ये काय चालू आहे? तो असं गाढ झोपेमध्ये आहे आणि एवढ्या रात्री 2 वाजता तुझ्या मुलीचं पोट दुखत आहे आणि नक्की तुझी बायको कुठे गेली आहे? तेव्हा कांतारामला समजते की आपली बायको आज सुद्धा कुठेतरी बाहेर गेली आहे. कांताराम बाहेर जाऊन बघतो तर त्याच्या बायकोची गाडी बाहेर उभी नव्हती. त्यामुळे त्याने फोन काढला आणि फोनमध्ये त्याने स्वतःच्या बायकोची लोकेशन ट्रेस केली. लोकेशन ट्रेस केल्यावर त्याला नागपूर वर्धा हायवेवर एका 5 स्टार पॉश हॉटेल आहे त्या हॉटेलची लोकेशन दाखवत होती. कांताराम आणि त्याचा भाऊ आणि त्याची 12 वर्षाची मुलगी हे तिघेजण त्या हॉटेलमध्ये पोहोचतात. रात्रीचा वेळ होता. हॉटेलचा कर्मचारी त्यांना हॉटेलमध्ये घुसू देत नव्हते. ते खूप प्रयत्न करत होते, पण ते त्यांना मनाई करत होते. अशामध्ये कांताराम त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगतो की आतमध्ये जी बाई आहे त्या बाईला एक प्रॉब्लेम आहे आणि ती आता बेशुद्ध पडलेली आहे. अशामध्ये आम्ही आतमध्ये नाही गेलो तर त्या महिलेचा जीवसुद्धा जाऊ शकतो. ते हॉटेलचे कर्मचारी त्याला आत सोडतात आणि ते लोक पण त्यांच्यासोबत जातात. कांताराम, त्याचा भाऊ आणि छोटी मुलगी आणि हॉटेलचा सर्व स्टाफ त्या रूमच्या बाहेर जातो आणि कोमलला आवाज द्यायला सुरुवात करतात. कोमल ज्या अवस्थेमध्ये होती त्याच अवस्थेमध्ये दरवाजा उघडते आणि तिचा नवरा आणि बाकीचे सर्व लोक पाहून परेशान होतात की कोमल एका मुलासोबत हॉटेलमध्ये अशा अवस्थेमध्ये आहे. जी छोटी मुलगी होती ती आपल्या आईला अशा अवस्थेमध्ये पाहती आणि तिला पण खूप मोठा धक्का बसतो आणि ती पण आपल्या आईला आई म्हणून हाक मारायला सुद्धा भिवू लागते. ती फक्त 12 वर्षाची मुलगी होती, पण तिला या सगळ्या गोष्टी समजत होत्या. त्यानंतर जे कांताराम होता तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि संपूर्ण माहिती पोलिसांना देतो आणि त्याने आता असा निर्णय घेतला की आपल्या बायकोसोबत राहायचं नाही आणि त्यांची मुलगी पण त्याच्यासोबतच राहील.
अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलर 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.